नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। विद्यार्थी मित्रांनो, 2024ला राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त पूर्व परीक्षा याचा एक अंदाजिक वेळापत्रक आयोगाने पब्लिश केला। आता त्या अनुषंगाने आपली तयारी तेवढ्या जोमाने असणं गरजेचं आहे, कारण की राज्यसेवेचा पूर्व परीक्षा ही एका प्रकारे ऑब्जेक्टिव्हच्या ओरिएंटेशनने जी आहे ती ही शेवटची परीक्षा आणि कदाचित संयुक्त पूर्व परीक्षेच्या असलेल्या अनुषंगाने ज्या काही जास्त जागा येण्याची अपेक्षित आहे तर हे एवढंच वर्ष असणार आहे। त्यामुळे आपला अभ्यास त्या गतीने असला पाहिजे, तर आपला अभ्यास त्या ओरिएंटेशनने असला पाहिजे। त्यामुळे आपल्या प्रामाणिकपणे ह्या पद्धतीचा असलेला विचार करून आपण एक सिरीज लॉन्च करतोय आणि त्या सिरीजचं नाव आहे PYQ सिरीज विथ टॉपिक वाईज। म्हणजे आपल्याकडे जे महत्त्वाचे टॉपिक आहे त्या टॉपिक्सवर आत्तापर्यंत आयोगाने कशा प्रकारचे क्वेश्चन विचारलेले आहे, मग ते कंबाईनची एग्जाम असो, राज्यसेवेची पूर्व परीक्षा, राज्यसेवेची मुख्य परीक्षा, तलाठीची परीक्षा, नगर परिषद असो किंवा कोणत्याही एग्जाममध्ये त्या टॉपिकवर क्वेश्चन येत असेल तर आपण थरोली त्याचं ॲनालिसिस करणार आहोत। हे का करायचं आहे मित्रांनो, कारण की आपल्याला एग्जाममध्ये कशाही प्रकारचा क्वेश्चन येत असेल आणि कोणत्याही स्वरूपातला जर प्रश्न येत असेल तर आपली एवढी कॅपॅसिटी पाहिजे की त्या क्वेश्चनच्या बियॉन्ड आपण कधी गेलो नाही पाहिजे, म्हणजे तो क्वेश्चन आपल्याला डील करता यावा। त्यामुळे आपण टॉपिक वाईज संपूर्णरित्या त्या प्रकारच्या असलेल्या सखोल ज्ञानाने त्याच्या व्यतिरिक्त अजून काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे का, तर ह्या सगळ्या गोष्टीच्या असलेल्या संदर्भामध्ये आपण ही सिरीज लॉन्च केली आहे। आणि त्याचं मूळ कारण म्हणजे फक्त आणि फक्त 2024ची असलेली जी पूर्व परीक्षा असेल, मग ती तुम्ही संयुक्त द्या किंवा राज्यसेवेची पूर्व परीक्षा द्या, आपल्याला अभ्यास तो घटकावरच करायचा आहे। उदाहरणार्थ आज आपण पॉलिटी विषयाच्या संदर्भामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे घटना निर्मिती। मग घटना निर्मितीवर विचारला जाणारे क्वेश्चन्स हे कंबाईनला वेगळे असतात आणि राज्यसेवेला वेगळे असतात, हे अशा प्रकारचा फरक असू शकत नाही। तो घटकच असतो, तो चॅप्टरच असतो। मग त्या चॅप्टरनुसार जर आपण ॲनालिसिस केलं तर चॅप्टर जर कन्फर्मली आपल्याला माहिती असेल तर ॲटोमॅटिकली त्याच्यावर कसाही फिरून क्वेश्चन येत असेल तरीही तो आपल्याला बऱ्यापैकी सॉल्व करता येऊ शकतो। आणि याच्यामध्ये विशेषतः आयोगाचा माइंडसेट आपण ओळखण्याचा प्रयत्न करणार आहे की नेमकं आयोगाला अपेक्षित काय असतं आणि विद्यार्थी मित्र कुठं चुकतात आणि किंवा शब्दांचा खेळ कसा केला जातो आणि याच्या माध्यमातून एक्झॅक्टली कशा प्रकारचे क्वेश्चन ट्विस्ट केल्या जातात, गुगली क्वेश्चन कसे टाकल्या जातात आणि विद्यार्थ्यांना नेमकी अडचण कुठे येते, ह्या सगळ्या गोष्टीचं आपण इथं काय करणार आहे, ॲनालिसिस करणार आहे। त्यामुळं आपलं हे जे लेक्चर सिरीज असणार आहे हे टॉपिक वाईज असणार आहे। नियर टू बी 17 ते 18 टॉपिक्स आपल्याकडे आहे, ज्याच्यावर कंटिन्युअसली राज्यसेवा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, त्याच्यानंतर संयुक्त पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा याच्यावर क्वेश्चन विचारल्या जातात। म्हणजे असे जर बघायला गेलं तर 17 ते 20 ह्या दरम्यानमध्ये हे टॉपिक्स फ्लोट करतात आणि ह्या फ्लोट करणाऱ्या टॉपिक्सवर कंटिन्यू आयोग क्वेश्चन विचारतोय। मग आपलं काम आहे की हे जे 18 टॉपिक्स आहे किंवा 20 टॉपिक्स आहे हे आपल्याला मुखतगत झालेच पाहिजे आणि हे करता वेळेस आपली संपूर्णरित्या अंडरस्टँडिंग, कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असेल किंवा त्या प्रकारचं असलेलं फॅक्च्युअल अंडरस्टँडिंग असेल, ही एकदम मायन्यूट लेवलवर असायलाच पाहिजे। मग त्यामुळं आपण हे सगळ्या त्या स्वरूपातलं असलेलं काय करणार आहे इथं लॉन्च करतोय आणि याचा संदर्भ तुमच्या असलेल्या पूर्व परीक्षेसाठी 100% फायदा होईल, कारण की आयोगाला ओळखणं हा सगळ्यात बेस्ट वे आहे कोणत्याही एक्झामला क्रॅक करायचं असेल तर। मग आपण सुरुवात करू विद्यार्थी मित्रांनो। मग पहिला क्वेश्चन आहे, पहिला क्वेश्चन दिसतो तो काय, तर भारताची संविधान सभा बनविण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली। आता सिंपल क्वेश्चन वाटतो आपल्याला, परंतु थोडासा ट्रिकी त्यांनी केलेला आहे। क्वेश्चन काय आहे, भारताच्या संविधान सभा बनविण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली। ऑप्शन आहे 1938, 1939, 1940, त्याच्यानंतर 1942। बघा, आपल्याकडे जेव्हा संविधान सभा बनत होती आणि संविधान सभेची मागणी चालू झाली तर खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती 1922 पासून। त्याच्याही पहिले आपल्याकडे त्या विविध प्रकारच्या गोष्टीच्या माध्यमातून अप्रत्यक्षरित्या का होईना त्याची मागणी केली होती की आम्हाला संविधान सभा पाहिजे। मग 1922 मध्ये यंग इंडिया नावाच्या असलेल्या मासिकामध्ये महात्मा गांधी यांनी अप्रत्यक्षरित्या मागणी केली।
परंतु महात्मा गांधी जेव्हापासून भारतामध्ये आले तेव्हापासून कंटिन्युअसली काहीतरी मागणी करत होते. मग अशा वेळेस यांनीही ही अशा प्रकारची मागणी केली आहे, म्हणून याला नजरअंदाज करावं हे ब्रिटिशांनी ॲज इट इज त्याचं धोरण पाळलं. परंतु त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे व्यक्तिमत्व आले ते 1934ला, ते म्हणजे एम एन रॉय. मग एम एन रॉय त्या स्वरूपामध्ये स्पष्टपणे इंग्रजांना छातीठोकपणे इथं क्वेश्चन विचारला की आम्हाला तुम्ही कधी संविधान सभा बनवण्याची मुभा देणार आहे हे आम्हाला इथं स्पष्टपणे सांगा. परंतु इंग्रजांना देखील भगतसिंग असेल, राजगुरू असेल, ह्या अशा लोकांची असलेली जी रिव्होल्युशनरी ॲक्शन आहे ही त्यांनी सप्रेस केली होती. मग एम एन रॉयनी केलेली मागणी लगेच चटकन मान्य करतील हे कधीही अपेक्षित नव्हतं. परिणामस्वरूप त्या प्रकारचं असलेलं ह्या लोकांनी मागणी करून इंग्रजांनी काही गोष्टी मान्य केल्याच नाही. नंतरचा काळ येतो 1938चा. त्याच्यामध्ये विशेषतः इंडियन नॅशनल काँग्रेस आणि त्या प्रकारचे असलेले पंडित नेहरू यांनीही देखील काय केली होती, मागणी केली होती. परंतु ह्या सगळ्या मागणीचा असलेला जेव्हा संदर्भ लागतो तर त्यावेळेस सुरुवातीच्या काळामध्ये ब्रिटिशांनी याला नजरअंदाज केलं होतं. पण नंतरच्या काळामध्ये सविनय कायदेभंग, त्याच्यानंतर असहकार चळवळ, अशा विविध प्रकारच्या चळवळींनी जेव्हा मॉब कॅप्चरिंग करायला स्टार्ट केली, हळूहळू लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट केलं आणि लोकांना सांगितलं की लवकरात लवकर आपल्याला स्वातंत्र्य मिळवणं हे अपेक्षित आहे आणि जर आपण एक आलो तर कदाचित आपल्याला काय होऊ शकतं, इथं लवकर स्वातंत्र्य भेटू शकतं. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर दुसरं महायुद्ध पेटलेलं होतं. मग दुसऱ्या महायुद्धामध्ये आपल्या भारतीय लोकांना तिथं पाठवणे आणि भारताला कुठंतरी युद्धामध्ये अडकवणे ही जी मनीषा ब्रिटिशांची होती, तर त्यावेळेस ब्रिटिशांच्या असलेल्या ह्या मनीषाला आपल्या असलेल्या लोकांनी तिथं ओळखलं. त्यावेळेस असलेले लॉर्ड लिथेनगो यांनी एक ऑफर दिली होती. ती ऑफर होती ऑगस्ट ऑफर. काय होती? ऑगस्ट ऑफर होती. आणि ह्या ऑगस्ट ऑफरच्या माध्यमातून भारतीय लोकांना सांगितलं होतं की उद्या चालून जर तुम्ही आम्हाला अशा प्रकारच्या असलेल्या ह्या युद्धामध्ये मदत करत असाल तर आपल्याकडच्या गव्हर्नर जनरलची जी एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आहे त्याच्यामध्ये भारतीय लोकांचं आम्ही वर्चस्व वाढू. दुसरी गोष्ट, भारताला लवकरात लवकर युद्ध संपल्यानंतर आम्ही तुम्हाला संविधान सभा बनवण्याची मुभा देऊ. म्हणजे एका प्रकारचं असलेलं कुठंतरी आपल्याला हे जे प्रकार दाखवला की तुम्ही आमच्यामध्ये सामील व्हा किंवा आमच्यासाठी सपोर्टला उभं राहा आणि त्याच्यानंतर आम्ही संविधान सभेची मान्यता देऊ. मग अशा प्रकारची असलेली ही मान्यता ऑगस्ट ऑफरच्या स्वरूपामध्ये दिलेली आपल्याला दिसून येते. मग ती कधी होती तर 1940ला. कोण होतं तेव्हा? तर लॉर्ड लिथेनगो होते. हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून याचा आन्सर असणार आहे तर 1940. म्हणजे आपण कधी सुरुवात केली, कोणत्या स्वरूपात केली हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. मग 1942ला काय झालं तर भारतामध्ये क्रिप्स मिशन आलं होतं. काय आलं होतं? क्रिप्स मिशन. पण क्रिप्स मिशनच्या माध्यमातून त्यांनी एक अट ठेवली की संविधान सभा बनवायची असेल तर बनवा, परंतु संविधान सभा बनवता वेळेस एक फॉर्म्युला यूज केला जाईल. इट इज कॉल्ड ॲज अ 80-20 रेशो. 80-20 रेशो म्हणजे काय की 80% तुमच्या संविधान सभेमध्ये कोण असणार आहे तर ब्रिटिश लोक असेल आणि 20% बिलॉंग फ्रॉम द इंडिया. परंतु भारताचे असलेले INC काँग्रेस असेल, मोहम्मद जिना असेल, यांच्या असलेल्या लोकांनी तिथं ही जी काय गोष्टी असेल ती धुडकावून लावलेल्या आपल्याला दिसून येते. नंतरच्या काळामध्ये 1946ला त्या प्रकारचं असलेलं आपल्याकडं कॅबिनेट मिशन प्लॅन आलं. त्याला मराठीतून त्रिमंत्री योजना म्हणतात आणि कॅबिनेट मिशन प्लॅनच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट झालेल्या आपल्याला दिसून येत आहे. मग ह्या त्रिमंत्री योजनेमध्ये 3 व्यक्ती कोण होते हेही लक्षात ठेवा. तर एक होते लॉरेन्स, दुसरे होते अलेक्झांडर आणि तिसरे होते क्रिप्स. मग अशा प्रकारचे असलेले 3 व्यक्ती असल्या कारणामुळं त्यांना त्रिमंत्री योजना असे म्हटले जातात. म्हणून खऱ्या अर्थाने आपली संविधान सभा ही कशा माध्यमातून तयार झाली तर लक्षात ठेवायचं 1946च्या कॅबिनेट मिशन प्लॅन नुसार झालेली आहे. हे इथं अधोरेखित करणं गरजेचं आहे. परंतु त्या प्रकारची पहिली ऑफर कधी दिली आहे तर हेही लक्षात ठेवा 1940ला दिलेली आपली ऑगस्ट ऑफर आपल्याला दिसून येते. तर त्याविषयी असलेले कोण होते तर लॉर्ड लिथेनगो होते. हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हा क्वेश्चन विचारला होता संयुक्त गट क पूर्व परीक्षा नोव्हेंबर 2022ला. त्यामुळं हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. चला याचा पुढचा क्वेश्चनला. चलो पुढचा क्वेश्चन काय आहे? 26 नोव्हेंबर 1949ला आपण खालीलपैकी भारतीय संविधानाच्या कोणत्या तरतुदी अंमलात आणल्या होत्या?
याच्यामध्ये पहिला स्टेटमेंट आहे नागरिकत्व संबंधी तरतुदी, दुसरा आहे निवडणुका संबंधी तरतुदी, तिसरा आहे तात्पुरत्या संसदेच्या संबंधी तरतुदी आणि लास्टला आहे मूलभूत अधिकार. मग अशा वेळेस पर्यायी उत्तर दिले अ ब क अ क ड आणि यापैकी नाही. मग आता लक्ष ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला असे क्वेश्चन्स विचारल्या जातात तर तिथं आपली सावधगिरी असायला पाहिजे. आता हा क्वेश्चन रिपीटेड क्वेश्चन आहे बरं, हे लक्षात ठेवा. MPSC 2018 मध्ये हा ॲज इट इज क्वेश्चन विचारलेला आपल्याला दिसून येतो. कुठं? MPSCच्या असलेल्या पूर्व परीक्षेमध्ये. त्यामुळं PYQ किती महत्त्वाचा आहे तुम्हाला ॲज इट इज कळणार आहे. मग राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018ला हा क्वेश्चन ॲज इट इज विचारला आणि त्यांनी लगेच ASO मेन्स 2022ला हा क्वेश्चन डबल रिपीट केलेला आपल्याला दिसून येतोय. मग आपल्याला इथं काही फॅक्च्युअल डेटा आणि काही कॉन्सेप्च्युअल डेटा माहिती असणं अपेक्षित आहे. काय आहे अपेक्षित? तर 26 नोव्हेंबर 1949ला आपण त्या प्रकारचे असलेली संविधान काय केलं होतं? स्वीकारलं होतं. काय होतं? स्वीकारले होते. आणि 26 जानेवारी 1950ला आपलं जे संविधान आहे ते काय केलं होतं? लागू केलं होतं. परंतु त्यावेळेस असलेल्या काही गोष्टी आपल्याला लगेच लागू करणं अपेक्षित होतं. का? कारण की भारताला स्वातंत्र्य मिळालेलं होतं, भारताची फाळणी देखील झाली होती. मग फाळणी झाली त्याच्यानंतर आपल्याकडं स्वतंत्र देशामध्ये स्वतंत्र अशा निवडणुका होणार होत्या. ह्या सगळ्या गोष्टीच असलेला परिपाक म्हणजे आपल्याला काही गोष्टींची अंमलबजावणी त्याच तारखेला करणं गरजेचं होतं. ती तारीख म्हणजे 26 नोव्हेंबर 1949ला. मग ह्या तारखेलाच आपण जवळपास 16 कलमांचा असलेली अंमलबजावणी लगेच केली होती. किती कलम होती? टोटल 16 कलम होती. आणि त्यांना जर आपण भागानुसार वाटलं असेल किंवा त्या प्रकारच्या असलेल्या हेडलाईन्समध्ये वाटलं असेल तर कोणत्या कोणत्या होत्या? नागरिकत्वाच्या संबंधित तरतुदी. का? तर कारण की त्या प्रकारची असलेली फाळणी झाली होती. फाळणी झाल्यामुळं हू इज द इंडियन पर्सन अँड हू इज बिलॉंग फ्रॉम द पाकिस्तान इट हॅज टू बी क्लिअरिफाईड. कारण की नागरिकत्व हे वेगळं करणं अपेक्षित होतं, त्यामुळं हे दोन असलेली विभागणी करणं गरजेचं होतं. म्हणून कलम 5 ते 11 ज्या स्वरूपामध्ये आपल्याकडं नागरिकत्वाची भाष्यता केली आहे ते कलम लगेच आपण लागू केलं. त्याच्यानंतर निवडणुका 1951-52ला आपल्याला निवडणुका घ्यायच्या होत्या. त्यामुळं निवडणुकीसाठी आर्टिकल 324 आपल्या हातात होतं. मग निवडणुका इलेक्शन कमिशन याचीही अंमलबजावणी लगेच करणं अपेक्षित होतं. त्याच्यानंतर तिसरं होतं ते म्हणजे तात्पुरत्या संसदेची संबंधित तरतुदी. का? कारण की आपली जी संविधान सभा होती त्या संविधान सभेलाच आपण सार्वभौमत्वाचा दर्जा देऊन तिला संसद म्हणून कन्सिडर केलं होतं. अशा प्रकारचे असलेल्या डेटच्या ओरिएंटेशन जर बघायला गेलं तर 24 जानेवारी 1949ला. मग अशा पद्धतीने तुम्हाला हे माहिती असणं अपेक्षित आहे की ह्या संदर्भामध्ये ज्यावेळेस तात्पुरतं संसद म्हणून कन्सिडर केलं तर ते कन्सिडर केल्यानंतर आपल्याला काही संसदेच्या प्रोव्हिजन्स पण इम्प्लिमेंट करणं अपेक्षित होतं. म्हणून हे जे 3 गोष्टी आहे ते लगेच आपण लागू केलेले आपल्याला इथं दिसून येत आहे. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस किती कलम? 16 कलम आपण इम्प्लिमेंट केलेले तिथं दिसून येणार आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे अ ब क. 3 क्रमांकाचं उत्तर तिथं असणार आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असलेलं एक होतं कलम म्हणजे 393. 393 फार महत्त्वाचं आहे. का? कारण की 393 हे कशाबद्दल भाष्य करतं? तर लघु शीर्षकबद्दल. कशाबद्दल? लघु शीर्षकाबद्दल तिथं काय करतंय? भाष्य करतंय. मग लघु शीर्षक काय आहे आणि त्यासोबत शॉर्ट टायटल ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो तर ते का महत्त्वाचं होतं? बघा, कोणतंही आपलं जे संविधान आहे किंवा कोणतंही जे एक बुक आहे त्या बुकवर जर त्या पर्टिक्युलर कोणाचं बुक आहे हे जर मेन्शन केलं तर खऱ्या अर्थाने ते बुक कोणाच्या बिलॉंग करतं हे आपल्याला क्लिअर होत असतं. जसं की फॉर एक्झाम्पल आपलं संविधान जेव्हा तयार होत होतं तर त्यावेळेस संविधान हे आपण विविध देशांच्या असलेल्या काही चांगल्या प्रोव्हिजन्स घेऊन आपल्या संविधानामध्ये आपण टाकल्या. परंतु हे टाकल्यानंतर त्या प्रकारचं हे संविधान भारतीय संविधान आहे का हे कळण्यासाठी 393 अंतर्गत आपण त्याला लघु शीर्षक दिलं आणि लघु शीर्षकामध्ये असं सांगितलं की दिस कॉन्स्टिट्यूशन मे बी कॉल्ड ॲज अ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. कारण की उद्या चालून क्लेम करायला नाही पाहिजे की हे भारताचं संविधान नाही आहे, हे अमेरिकेचं आहे, फ्रान्सचं आहे किंवा ब्रिटनचं आहे.
कारण की त्या स्वरूपामध्ये आपण हे प्रत्येक संविधानामध्ये ज्या काही गोष्टी घेतल्या आहे ते बॉरोड केलेले आहे. मग अशा वेळेस उद्या चालून क्लेम होऊ नये याच्यासाठी 393 लघु शीर्षक शॉर्ट टायटलच्या नावाखाली आपण लगेच तिथं इम्प्लिमेंट केलेलं आपल्याला दिसून येते. म्हणून याचा आन्सर असणार आहे 3 क्रमांकाचं अ ब क हे 3 स्टेटमेंट आहे. मूलभूत अधिकार त्या प्रकारचे असलेले स्पेसिफाईडली आपण त्या स्वरूपाच्या माध्यमातून तिथं लगेच लागू केलेले नाही. रिमेनिंग पोर्शन हा नंतर लागू झाला कधी 26 जानेवारी 1950 पासून. आलं लक्षात. चला पुढचा क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन काय सांगतोय, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे असलेल्या खालीलपैकी कोण सदस्य होते. कंबाईंड पूर्व परीक्षा 2022 चा क्वेश्चन आहे. मग याच्यामध्ये काय दिसतंय की विचारलेलं आहे की राज्यघटनेच्या मसुदा समितीच्या खालीलपैकी कोण सदस्य होते. पहिलं ऑप्शन वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, राजेंद्र प्रसाद. आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की आपलं संविधान जेव्हा बनत होतं तर त्यावेळेस बनतावेळेस सगळ्यात महत्त्वाचा आणि डिफिकल्ट टास्क काय जे असेल तो ड्राफ्टिंग कमिटीचा होता. मग ड्राफ्टिंग कमिटीची स्थापना त्या प्रकारे 29 ऑगस्ट 1947 ला झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे मसुदा समिती कधी स्थापन झाली ही तारीख पण लक्षात ठेवा, 29 ऑगस्ट 1947. म्हणजे 15 ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य भेटलं आणि 14 दिवसानंतर आपण मसुदा समिती तिथं स्थापन केलेली दिसून येते. मग ऑलरेडी कच्चा मसुदा कोणी तयार केला हेही लक्ष ठेवा. तर आपल्याकडच्या असलेल्या संदर्भामध्ये BN राव जे होते तर त्यांनी BN रावनी कच्चा मसुदा तयार केलेला होता आणि त्याच्यावर त्या प्रकारचा रिफॉर्मेटिव्ह ॲक्शन घेऊन फायनल ड्राफ्ट तयार करायचं काम हे सगळ्यात महत्त्वाचं काम कोणाचं होतं तर मसुदा समितीचं असताना आपल्याला दिसून येते. मग मसुदा समितीमध्ये किती मेंबर होते तर लक्ष ठेवायचे, मसुदा समितीमध्ये टोटल 7 मेंबर होते. मग त्याचे अध्यक्ष कोण होते तर नन अदर दॅन BR आंबेडकर सर होते. त्याच्यानंतर कोण होतं तर गोपाल स्वामी अय्यंगार होते. कोण होते, गोपाल स्वामी अय्यंगार होते. हेच अय्यंगार ज्यांनी 370 कलमांचं असलेलं ड्राफ्टिंग केली होती. ज्यावेळेस काश्मीरचे असलेले तिथं वतन म्हणून तिथं त्यांना पावर दिलेली होती. त्याच्यानंतर होते त्या प्रकारचे असलेले अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर होते. त्याच्यानंतर होते KM मुंशी होते. त्याच्यानंतर सदाउल्ला हे होते. सदाउल्ला मुस्लिम लीग मधून बिलॉंग करत होते, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्या प्रकारचे असलेले सुरुवातीला मित्तर होते, परंतु मित्तर यांची तब्येत खराब झाल्यामुळं तिथं N माधवराव आलेले आपल्याला दिसून येत आहे आणि खेतान हे एक्सपायर झाल्यामुळं टी कृष्णमाचारी इथं आपल्याला आलेले दिसून येत आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 मेंबर अशा वेळेस मसुदा समितीमध्ये काय करत होते, एक्झिस्ट करत होते, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळं पहिलं स्टेटमेंट चुकलं, दुसरं चुकलं, तिसरं बरोबर, चौथंही चुकलेलं आपल्याला दिसून येते. आलं लक्षात. मसुदा समितीमध्ये किती मेंबर, 7 मेंबर. स्थापना कधीची 29 ऑगस्ट 1947 ला. मित्तरच्या ऐवजी माधवराव आणि त्या प्रकारचे असलेले स्वरूपामध्ये खेतांच्या ऐवजी कृष्णमाचारी आले होते, हे लक्ष ठेवणं अपेक्षित आहे. कंबाईंड पूर्व परीक्षा 2022 ला क्वेश्चन विचारलेला आहे, त्यामुळे तुम्हाला हे माहिती असणं अपेक्षित आहे. चालायचं पुढं. चलो पुढं. भारताच्या संविधान सभेतील प्रतिनिधीचे नाव प्रांताचे नाव ज्यामधून प्रतिनिधी संविधान सभेवर निवडला गेलेले आहे अशा प्रकारे त्यांचं मॅच द फॉलोइंग्स तिथं करायला सांगितलेलं आहे. ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याकडचं जी संविधान सभा तयार झाली त्या संविधान सभेच्या माध्यमातून आपल्याकडे किती मेंबर आले होते तर 389 त्या प्रकारचं असलेलं 389 चे जे मेंबर्स आहे त्यांचं आपण अपॉइंटमेंट करणार होतो किंवा त्यांना आपण इनडायरेक्टली त्या पदावर बसणार होतो. मग अशा वेळेस 389 मेंबरची जेव्हा फोड करायची तर त्यावेळेस किती होते तर 292, 4 आणि 93 अशा प्रकारे त्यांचं काय होतं वर्गीकरण होते. 292 कुठून येणार होते तर ब्रिटिश प्रोव्हिन्सेस किंवा ब्रिटिशांचा जो प्रांत आहे तर प्रांतामधून येणार होते. मग असे ब्रिटिश प्रांत म्हणजे कोणते प्रांत की जिथं डिरेक्टली कोणाचं कंट्रोल आहे तर ब्रिटिश गव्हर्नमेंटचं कंट्रोल आहे. मग असे टोटल किती प्रांत होते तर लक्ष ठेवायचे जवळपास त्या प्रकारचे असलेले 11 प्रांत आपल्याकडे त्यावेळेस अस्तित्वात होते. बॉम्बे प्रांत असेल, मद्रास प्रांत असेल, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रांत असेल, पर्टिक्युलर तुमचा असेल सेंट्रल प्रोव्हिन्सेस असेल, हे सगळे जे प्रोव्हिन्सेस होते त्या प्रोव्हिन्सेसच्या माध्यमातून आपल्याकडे इलेक्शन लढवलं गेलं होतं. मग अशा स्वरूपामध्ये 292 आणि 292 हे किती प्रांतामधून 11 प्रांत. मग 4 कोण होते तर चीफ कमिशनर प्रांत, ज्याला आपण जसं की उदाहरण घ्यायला गेलं आजचं युनियन टेरिटरी आहे
केंद्रशासित प्रदेश आहे, तर त्यावेळेस असलेलं हे युनियन टेरिटरी होतं चीफ कमिशनर प्रोव्हिन्सेस ज्याला आपण म्हणतो. तर असे कोणते किती होते, तर दिल्ली होते, अजमेर मारवाड होते, कुर्ग होते, बलुचिस्तान होते. मग अशा स्वरूपामध्ये 4 हे काय होते, पर्टिक्युलर तुमचे असलेले चीफ कमिशनर प्रोव्हिन्सेस. आणि 93 कुठून येणार होते, तर जे आपले संस्थानिक होते ते संस्थानिकांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला नॉमिनेटेड केल्या जाणार होते, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे 93 कुठून येणार आहे, तर संस्थानिकांच्या असलेले जे राजे रजवाडे असेल तो एखादा व्यक्ती तिथं काय करणार आहे, संविधान सभेमध्ये पाठवणार आहे. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की सुरुवातीच्या काळामध्ये फक्त 292 आणि 4 यांच्यासाठी काय झालं होतं, इलेक्शन कंडक्ट झालं होतं. 93 जे संस्थानिक होते दे नेवर वॉन्ट टू बी टेक द पार्टिसिपेशन्स विद इन द प्रोसेस ऑफ अ कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली. दे वेर थिंक दॅट की इट इज नॉट अवर कप ऑफ टी, आम्हाला ह्या प्रकारची गरज नाहीये, कारण की उद्या चालून जर ब्रिटिशर चालले गेले तर आमचं असलेलं अस्तित्व हे INC कधीच मान्य करू शकत नाही. आणि INC मान्य करत नसेल, म्हणजे काँग्रेस मान्य करत नसेल, तर आम्हाला हे स्वतंत्र भेटलं जरी तरी आमचं स्वतःचं जे स्वतंत्र अस्तित्व आहे ते चालल्या जाणार आहे. त्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये संस्थानिकांनी कधीही त्या प्रकारचं असलेलं विलिंगनेस दाखवलं नाही की आम्हाला संविधान सभेमध्ये बऱ्यापैकी तिथं स्थान हवंय किंवा आम्हाला तिथं कामकाजामध्ये पार्टिसिपेशन करायचं आहे. मग सुरुवातीच्या काळामध्ये 292 आणि 4 ह्या याच्यासाठीच इलेक्शन कंडक्ट करण्यात आलं होतं. आणि हे इलेक्शन पण कसं होतं, अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये होतं. अप्रत्यक्ष म्हणजे काय, की ती जनतेचं असलेलं कोणताही काय नव्हता, सहभाग नव्हता. मग सहभाग नव्हता म्हणजे काय, तर ऑलरेडी प्रांतिक स्तरावर त्या प्रकारचं असलेल्या 1935च्या सालचा जो कायदा होता त्या कायद्याने प्रांतिक स्वायत्ता दिली आणि प्रांतिक स्वायत्तांनी कायदे मंडळ ऑलरेडी तयार केलेले होते. मग प्रांतिक कायदे मंडळाच्या माध्यमातून ऑलरेडी लोक निवडून आले होते आणि त्यांच्या वतीने आता त्यांना काय करायचं होतं, संविधान सभेमध्ये 292 आणि 4 हे लोक पाठवायचे होते. मग अशा पद्धतीने हे जे इलेक्शन झालं संविधान सभेचं, तर ते कसं होतं, अप्रत्यक्ष होतं. 10 लाख लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी. त्याच्यानंतर 3 स्वरूपामध्ये डिव्हिजन केलं होतं ऑन द बेसिस ऑफ रिलीजन. वन इज सिख, वन इज मुस्लिम अँड देन वन इज अदर ओपन, ज्याला आपण सर्वसाधारण म्हणतो जनरल कॅटेगरी. मग अशा पद्धतीने हे इलेक्शन कंडक्ट केलेलं होतं. मग अशा स्वरूपातले ब्रिटिश प्रांत टोटल किती होते, तर लक्ष ठेवायचं 11 प्रांत होते. किती होते, 11 प्रांत होते. मग कोणकोणत्या प्रांतातून आलेलं होतं असा क्वेश्चन विचारलेला आहे. मग के मुंशी कुठून होते, तर बॉम्बे प्रांत, ॲब्सोल्युटली. वल्लभभाई पटेल देखील बॉम्बे प्रांतामधून होते. बॉम्बे प्रांत म्हणजे आजचा महाराष्ट्र आणि होल गुजरात ह्या सगळ्यांना मिळून बॉम्बे प्रांत म्हणायचे. त्यामुळे पटेल साहेब भले की गुजरात मधले आडनाव आहे किंवा गुजरातमधून बिलॉंग करत होते, परंतु त्यावेळेस तो बॉम्बे प्रोव्हिन्सेस होता, त्यामुळे तो एनलार्ज प्रोव्हिन्सेस होता. त्याच्यानंतर आहे फिरोज गांधी, ते संयुक्त प्रांत किंवा ज्याला आपण नंतर त्याला उत्तर प्रदेश म्हटलं गेलेलं आहे, तो संयुक्त प्रांत. त्याच्यानंतर राजेंद्र प्रसाद बिहारच्या प्रांतामधून बिलॉंग करत होते. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट, दुसरं स्टेटमेंट, तिसरं स्टेटमेंट, चौथं स्टेटमेंट हे बरोबर आहे, परंतु लास्टचं स्टेटमेंट चुकीचं आहे. का, केसी नियोगी हे कुठून होते, तर त्या प्रकारचं असलेलं ते बिहारमधून बिलॉंग करत होते. त्यामुळे हे स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आपल्याला दिलेलं आहे. मग अशा स्वरूपामध्ये आपल्याला पर्यायी उत्तर दिलेलं आहे. मग पर्यायी उत्तराच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला काय दिसतंय, अ ब क ड हे उत्तर त्याचं असणार आहे. त्या स्वरूपातलं अ ब क ड असणार आहे. शेवटचं उत्तर हे काय आहे, चुकीचं आहे. मग हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. येतंय लक्षात, चालायचं. याच्यामध्ये काँग्रेस आणि प्रत्येक पक्षांनी पार्टिसिपेट केला होता. हे पण लक्षात ठेवा की जाता जाता काँग्रेसनी नियर टू बी 208 जागा जिंकल्या होत्या आणि 73 जागा कोणी मुस्लिम लीगनी जिंकल्या होत्या. मग अशा पद्धतीने असलेलं हे इलेक्शन कंडक्ट झालं आणि इलेक्शनाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी कॅरी आउट झालेल्या आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो, तो म्हणजे काय, डॉक्टर आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार का म्हटले जाते. वाय ही इज कॉल्ड ॲज अ चीफ आर्किटेक्चर ऑफ अ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, असं का म्हटलं जातं. मग त्याचे असलेले काही कारण आहे. पहिलं कारण आहे का, त्यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला, तर ॲब्सोल्युटली रॉंग. दुसरा, ते घटना समितीचे अध्यक्ष होते, ते घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. मग आता आपल्याला काय दिसत आहे की पर्टिक्युलर हे 2 स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आहे.
मग अशा संदर्भामध्ये का म्हटले जातात तर ते घटनेच्या मसुदा समितीचे काय होते अध्यक्ष आपल्याला तिथं दिसून येत आहे। आत्ता आपण मसुदा समितीवर बऱ्यापैकी चर्चा केली आहे, किती मेंबर होते, काय होते, कशा स्वरूपातले होते, हे सगळं आपल्याला लक्षात येऊ शकतं। मग जोगनाथ मंडल यांनी त्या प्रकारचं असलेली स्वतःची जागा रिकामी करून डॉक्टर बी आर आंबेडकर सरांना तिथं पोझिशन दिली होती की यू कॅन बी इलेक्टेड फ्रॉम दिस पर्टिक्युलर बेंगॉल रिजन्स। परंतु नंतर पाकिस्तान, वेस्ट पाकिस्तान आणि ईस्ट पाकिस्तान वेगळ्या झाल्या कारणामुळे परत त्यांची सीट वॅकंट झाली। त्याच्यानंतर परत ते आपल्या बॉम्बे प्रोव्हिन्सेसमधून काय झाले होते निवडून आलेले होते। आपल्याला हेही लक्षात घेणं अपेक्षित आहे। आलं लक्षात? उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला तर लक्ष ठेवायचं पंडित नेहरूंनी मांडला होता। कधी मांडला होता? 13 डिसेंबर 1946 ला मांडलेला होता। मग उद्दिष्टांचा ठराव म्हणजे काय तर त्या प्रकारे आपल्या संविधान सभेचं उद्दिष्ट काय, संविधानाचं उद्दिष्ट काय हे लोकांपर्यंत कळावं त्याच्यासाठी असलेला हा उद्दिष्टांचा ठराव आपल्याला तिथं दिसून येतोय। मग त्या प्रकारचं असलेलं 22 जानेवारी 1947 ला हा ठराव आपल्या संपूर्ण संविधान सभेने मान्य केलेला आहे, हेही लक्षात घेणं अपेक्षित आहे। किंबहुना हे लक्षातच ठेवा, हे आपल्याला कळतं। नंतर ह्या उद्दिष्टांच्या ठरावाचं रूपांतर कशामध्ये झालं तर प्रस्तावनामध्ये झालेलं आपल्याला लक्षात येऊ शकतं। आलं लक्षात? मग याचे काही फॅक्च्युअल डेटाज काही आहे तर हेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे। समजलं? चलायचं पुढं। चलो पुढचा क्वेश्चन। घटना समिती हे जनतेच्या राजकीय व इतर विषयांच्या शिक्षणाचे माध्यम तर आहेच, पण जातीय व इतर प्रश्नावरील उपचार सुद्धा ठरू शकेल असं मत कोणी व्यक्त केलं? मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या प्रकारचं असलेलं यंग इंडिया नावाचं असलेलं जे मासिक आहे महात्मा गांधीजींचं, तर महात्मा गांधीजींनी याच्यावर भाष्य करता वेळेस अशा प्रकारची असलेली वाच्यता केलेली आपल्याला दिसून येतं। त्यांनी स्पेसिफाईडली तिथं सांगितलं होतं की जर आम्हाला संविधान सभा देत असेल तर आम्ही कुठंतरी स्वतःच्या असलेल्या ज्या काही डेव्हलपमेंटल अप्रोचेस असणार आहे त्या सगळ्या गोष्टी आम्ही कॅरीड करू शकतो आणि त्याच्यामध्ये काय जे एक्झिक्युशन्स करायचं असेल ते एक्झिक्युशन चांगल्या प्रकारे करू शकतो, अशा स्वरूपामध्ये त्यांनी तिथं काय सांगितलं होतं वाच्यता करून सांगितलं होतं। त्यामुळे लक्ष ठेवायचं याचा आन्सर असणार आहे महात्मा गांधी। बघा आपल्याला पुस्तकांच्या पलीकडे जाणं अपेक्षित आहे। काही गोष्टी पुस्तकामध्ये नसेल म्हणून अभ्यास थांबवायचा का? बिलकुल नाही, आपल्याला त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी माहिती असणं अपेक्षित आहे। आलं लक्षात? चालायचं पुढं। चलो 13 डिसेंबर 1946 ला समितीमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला आणि यांनी भारताच्या घटनेच्या संदर्भामध्ये यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला, अशा प्रकारचा क्वेश्चन आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 आत्ता मी चर्चा केली तर ते कोण होते तर त्या प्रकारचे पंडित जवाहरलाल नेहरू होते। तर कधी? 13 डिसेंबर 1946। त्यामुळे सोपा क्वेश्चन आहे, डबल रिपीट क्वेश्चन होतो ते दाखवायचंय मला तुम्हाला की इथं क्वेश्चन्स रिपीट होत असतात, लक्षातच ठेवणं अपेक्षित आहे। तसं बघायला गेलं तर घटना समितीच्या 3 तारखा फार महत्त्वाच्या आहे, 9 डिसेंबर, 11 डिसेंबर, त्याच्यानंतर 13 डिसेंबर आणि त्या प्रकारचा 25 जानेवारी 1947। अशा प्रकारच्या 4 तारखा ह्या तुम्हाला मुखद्गत असायला पाहिजे का? ह्या तारखेमध्ये काय झालं, कोणत्या स्वरूपात काय गोष्टी झाल्या हे लक्षात येणं अपेक्षित आहे आणि हे लक्षातच ठेवलं पाहिजे। तर आपण चालता बोलता त्याही गोष्टी लक्षात ठेवून घेऊ की नेमकं झालं काय। तर 9 डिसेंबरला त्या प्रकारचं असलेलं तात्पुरते स्वरूपातले अध्यक्ष निवड करण्यात आली। तर कोण होते तर लक्ष ठेवायचं डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना ते केलं। त्याच्यानंतर फ्रँक अँथनी यांना आपण तात्पुरते उपाध्यक्ष म्हणून तिथं निवड केली होती 9 तारखेला। आणि त्यासोबतच पहिल्या असलेल्या ह्या दिवसाच्या बैठकी अंतर्गत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली ती म्हणजे काय, चीन, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका ह्या देशाचे असलेले शुभचिंतकाचे जे पत्रक आले तेही आपण तिथं लर्न केलेले दिसून येत आहे। मग डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना पदावर बसवावं तात्पुरते अध्यक्ष म्हणून का होईना हे कोणी सांगितलं होतं तर लक्ष ठेवायचं क्रिपलानी यांनी सांगितलेलं आपल्याला दिसून येत आहे। त्याच्यानंतर तारीख येते 11 डिसेंबरला। 11 डिसेंबरला त्या प्रकारचं असलेलं आपण काय केलं परमनंट अध्यक्ष आपण निवडले। तर कोण होते? राजेंद्र प्रसाद होते। यांचंही नाव कोणी रिकमेंड केलं होतं तर क्रिपलानी यांनी केलं होतं। आणि त्या प्रकारचं असलेलं आपल्याला याच्यामध्ये BN राव यांना आपण काय केलं होतं तर घटनात्मक असलेले सल्लागार, त्याला कॉन्स्टिट्यूशनल लीगल ॲडवायझर म्हणून कन्सिडर केलं जातं। तर त्यांना 11 डिसेंबरला केलेलं आपल्याला तिथं दिसून येतं। 13 डिसेंबरला उद्दिष्टांचा ठराव आणि 25 जानेवारीला SC मुखर्जी यांना उपाध्यक्ष म्हणून कन्सिडर केलेलं दिसून येत आहे। मग अशा पद्धतीने तुम्हाला ह्या डेट्स आणि ह्या फॅक्ट्स माहिती असणं अपेक्षित आहे, हे मुखद्गत असायलाच पाहिजे। चलायचं पुढं। चलो
पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी संविधान सभेच्या कोणत्या समितीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते? आता बघा, आपल्या संविधान सभेचं कामकाज हे काय एका व्यक्तीने किंवा एकाच ग्रुपच्या असलेल्या पर्टिक्युलर समूहाने केलेलं नाहीये किंवा 4-5 लोकांनी मिळून केलेलं नाहीये. तर आपलं संविधानामध्ये सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन तेवढंच महत्त्वाचं आहे. का? कारण की संविधान बनवता वेळेस प्रत्येकाला कामाची वाटणी करून दिली होती, कामाची विभागणी करून दिली होती. मग ही कामाची विभागणी करता वेळेस विविध प्रकारच्या असलेल्या समित्यांच्या माध्यमातून तिथं त्यांना दिलेलं आपल्याला लक्षात येत आहे. मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस समित्यांचं वर्गीकरण येतं तर विविध प्रकारच्या समित्या आपल्याला तिथं लक्षात येऊ शकतात. परंतु सगळ्या समितीपेक्षा वरची समिती कोणती असेल तर ती म्हणजे मसुदा समिती. परंतु अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस ह्या विविध प्रकारच्या समित्या बघतो तर त्या समित्यांचे अध्यक्ष देखील तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. मग अशा वेळेस त्यांनी विचारलेलं आहे की खालीलपैकी संविधान सभेच्या कोणत्या समितीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते? मग इथं सुकाणू समिती, केंद्रीय अधिकार समिती, मूलभूत हक्क व अल्पसंख्याकांची समिती, प्रांतिक संविधान समिती, इथं अशा ऑप्शन्स दिलेले आहे. मग आपल्याला काय माहिती आहे की सुकाणू समितीचे असलेले अध्यक्ष कोण होतं? डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद सोबत एक महिला मंडळ, तसं बघायला गेलं तर 3 महिला मंडळ होत्या, परंतु त्याच्यातली प्रामुख्याने महिला मंडळ होत्या त्या म्हणजे दुर्गाबाई देशमुख. कोण होता? दुर्गाबाई देशमुख ह्या पण तिथं अस्तित्वात होत्या सुकाणू समितीमध्ये. सुकाणू समिती म्हणजे स्टेअरिंग कमिटी. स्टेअरिंग कमिटी म्हणजे गाडीचं जसं स्टेअरिंग असतं की सगळ्या गोष्टी कशा रन करायच्या, कोणत्या पद्धतीने. ज्यावेळेस संविधान सभा बनत होती तर संविधान सभेचे असलेले अध्यक्ष परमनंट हे कोण होते? तर राजेंद्र प्रसाद होते. मग राजेंद्र प्रसादांना सांगितलं होतं की संविधान सभेचं कामकाज कसं चालेल, कशा पद्धतीने घेऊन जायचं, ही स्टेअरिंग तुमच्या हातात आहे. म्हणून त्याला स्टेअरिंग कमिटी म्हणतात, सुकाणू समिती म्हटल्या जातात. मग ते कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मग इथं तो संदर्भ लागू शकत नाही की पंडित नेहरू असेल म्हणून. त्याच्यानंतर केंद्रीय अधिकार समिती, त्याच्यानंतर आहे मूलभूत हक्क व अल्पसंख्याकांची समिती. याच्यामध्येही आपल्याला कोण दिसतंय? त्या प्रकारचे वल्लभभाई पटेल दिसत आहे. पटेल यांना त्या स्वरूपामध्ये अल्पसंख्याक, त्याच्यानंतर मूलभूत हक्क, आदिवासी क्षेत्र यांच्या असलेल्या अधिकाराच्या असलेल्या समितीवर विराजमान केलेलं आपल्याला दिसून येत आहे. मग हे पण पटेल साहेबांच्या असलेल्या अध्यक्षतेखाली होती. नंतर पटेल साहेबांच्या अध्यक्षतेखाली ह्या समित्यांच्या उपसमित्या झाल्या, जसं की मूलभूत हक्काची उपसमिती, अल्पसंख्याकांची उपसमिती, अशा प्रकारच्या समित्या तिथं झालेल्या आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यानंतर प्रांतिक संविधान समिती याच्याही मध्येही त्या प्रकारचं असलेलं कोण होते? पटेल साहेब होते. मग जवाहरलाल नेहरू कुठे होते? तर केंद्रीय अधिकार समितीमध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे. मग केंद्राचे अधिकार काय असेल आणि त्या प्रकारचं असलेलं त्याची पॉवर युटिलायझेशन कशी असेल हे नेहरूंच्या हातामध्ये असल्या कारणामुळं नेहरू त्या असलेल्या समितीचे तिथं अध्यक्ष आपल्याला दिसून येत आहे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने दुसरं आन्सर असणार आहे केंद्रीय अधिकार समिती असणार आहे. काय असणार आहे? केंद्रीय अधिकार समिती. चला पुढचा क्वेश्चन आहे ASO मेन्स 2022 चा क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन विचारलेला आहे? तर भारताच्या संविधान सभेमध्ये फाळणीपूर्वी खालीलपैकी कोणते समाविष्ट होते? त्या पद्धतीचं असलेलं पहिलं स्टेटमेंट आहे, प्रांतिक विधानसभेमधून 292 सदस्य, मुख्य आयुक्त असलेल्या प्रांतामधून 4 आणि रियासतींकडून 93. रियासत म्हणजे प्रिन्सली स्टेट. त्याच्यानंतर प्रांतिक विधानसभेमधून 294, मुख्य आयुक्त असलेल्या प्रांतामधून 4, रियासतीकडून नाही, हे पण नाहीये. त्याच्यानंतर ब्रिटिश प्रांतातून 291, हे पण नाही. ब्रिटिश प्रांताचे 292, हे पण नाही. तर आपल्याला माहिती आहे की त्या प्रकारचं असलेलं 292 सदस्य, कारण की आपण आत्ताच बघितलं होतं की पर्टिक्युलर संविधान सभेची असलेली रचनेमध्ये 389 मेंबर आणि त्याचं वर्गवारी कशी होती तर 292, 4 आणि 93 होती. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून 292, 4 आणि 93, 292, 4 आणि 93 अशा पद्धतीने होताना आपल्याला दिसून येत आहे. हे कधीच आहे तर फाळणीपूर्वीच आहे. काय आहे? फाळणीपूर्वीच आहे. पण ज्यावेळेस आपली फाळणी झाली आणि एक कायदा पास झाला ब्रिटिशांकडून, तो म्हणजे 1947 असलेला स्वातंत्र्य कायदा. तो स्वातंत्र्य कायद्यामधून काही गोष्टी बदल झाल्या किंवा ह्या कायद्याने काही गोष्टी चेंजेस केल्या. काय चेंजेस केल्या? तर आपल्याकडचे 389 वरून सदस्य संख्या ही 299 झाली. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. व्हेरी 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 IMP. किती झालंय? 389 वरून
299 सदस्य संख्या झाली आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सोबतच अजून काय झालं तर आपल्याकडच्या असलेल्या जी संविधान सभा आहे त्या संविधान सभेला सार्वभौमतेचा दर्जा तिथं प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतोय. म्हणजे आता सार्वभौमता ही 100% कोणाच्या हातात आली आहे तर ही संविधान सभेच्या हातात आलेली आपल्याला दिसून येते. मग संविधान सभेचं कामकाज वाढलं कोणत्या कायद्याने ते 1947 का, कारण की आपली फाळणी झाली होती म्हणून. मग संविधान सभेचं कामकाज कसं वाढलं तर संविधान सभेचं कामकाज 2 पद्धतीने वाढलं. एक म्हणजे काय की तुम्हाला आता स्वतंत्र भारतासाठी काय बनवणे, कायदे बनवणे आणि त्या प्रकारचं असलेलं परत संविधान बनवणे, हे सगळं कार्य कोणाचं आहे तर संविधान सभेचं असणार आहे. हे स्पष्टपणे सांगितलं होतं स्वतंत्र कायदा 1947 मध्ये. त्यामुळं हे कायद्यामुळं 2 पद्धतीचे कामं वाढलेले आपल्याला दिसून येत आहे. मग कायदे करता वेळेस ज्यावेळेस अध्यक्षस्थान असणार आहे तर कोण असणार आहे हे पण लक्ष ठेवा. तर जी.व्ही. मावळंकर कोण होते, जी.व्ही. मावळंकर. ही वॉज बिलॉंग फ्रॉम द गुजरात कॉन्स्टिट्युएन्सी. अशा प्रकारचे असलेले यांना फादर ऑफ हाऊस ज्यांना म्हणलं जातं तर ग.व. मावळंकर होते. आणि ज्यावेळेस संविधान सभा बनवायची असेल तर त्यावेळेस ॲब्सोल्युटली कोण असणार आहे, राजेंद्र प्रसाद असणार आहे. हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून त्याचं वर्गवारी केल्यानंतर फाळणी झाल्यानंतर हे सगळे चेंजेस झालेले आपल्याला दिसून येत आहे, हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. म्हणून इथं शब्द विचारलाय फाळणीच्या पूर्वी. मग तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे 292, 4 आणि 93 इथं असणार आहे. आलं लक्षात. चला पुढचा क्वेश्चन बघायचा मित्रांनो. पुढचा क्वेश्चन काय आहे तर एसओ मेन्स जुलै 2022 आहे. काय सांगितलेलं आहे, पुढीलपैकी कोणते विधान सत्य नाही. शब्द काय विचारलेला आहे, सत्य नाही. नाही विचारलेला आहे. डोक्यामध्ये थोडं कॉन्शियसनेस ठेवायचा. जेव्हा एक्झाम हॉलमध्ये असतो तेव्हा गडबड करायची नसती. गडबड ही आपला येणारा स्कोअर कमी करत असते. त्यामुळं आपल्या एक्झाम्समध्ये फक्त आणि फक्त अटेंटिव्ह राहणं, शार्प माइंड ठेवणं हे अपेक्षित असतं. मग इथं क्वेश्चन काय विचारला आहे की खालीलपैकी कोणतं विधान सत्य नाही. मग पहिलं विधान बघून घेऊ. भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 होती का. शब्द बघा, शब्द काय आहे, अंमलबजावणी. दुसरा शब्द काय आहे, दुसरा स्टेटमेंट काय, 42व्या घटना दुरुस्तीने भारतीय राज्यघटनेमध्ये धर्मनिरपेक्ष शब्द टाकला. त्याच्यानंतर 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये झाली आणि भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात नोंदविलेल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय जे न्याय आहे ते सगळे आपण सोव्हिएत रशियाच्या घटनेमधून घेतलेली आहे. अशा प्रकारचं असलेलं स्टेटमेंट त्यांनी विचारलेलं आहे की कोणतं चुकीचं आहे. मग चुकीचं कोणतं आहे तर लक्ष ठेवायचं, पहिलं स्टेटमेंट हे चुकीचं आहे. का चुकीचं आहे तर इथं शब्द टाकला अंमलबजावणी. आपल्याला माहिती आहे की 26 नोव्हेंबर 1949 संविधानाची स्वीकृती झाली आहे. काय झाली आहे, स्वीकृती झालेली आहे. आणि त्याची अंमलबजावणी कधी झाली तर 26 जानेवारी 1950 झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे हे स्टेटमेंट पहिलं काय आहे, ॲब्सोल्युटली रॉंग आहे. दुसरं स्टेटमेंट काय सांगतंय की 42वी घटना दुरुस्ती भारतीय राज्यघटनेमध्ये धर्मनिरपेक्ष शब्द जोडला. यस, ॲब्सोल्युटली. याच्यासोबत अजून 2 शब्द होते. एक काय होते तर एक होता समाजवादी आणि दुसरा काय होता तर एकात्मता. काय, एकात्मता. म्हणजे विचार करता येऊ शकता आपल्याला की हे 3 शब्द फार महत्त्वाचे आहे आणि इट वॉज इन्सर्टेड विदिन द कॉन्स्टिट्यूशन्स बाय वे ऑफ अ 42nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट 1976 बिकॉज ऑफ द इंदिरा गांधी वॉन्ट्स टू बी शो द पॉवर ऑफ अ पार्लमेंट. She never want to be disestimated about the power of a parliament. कारण की तिचं एकच मत होतं की सुप्रीम कोर्टने भले की मला केशवानंद भारती केसमध्ये सांगितलं असेल की तुम्ही मूलभूत संरचनेच्या पलीकडे जाऊन चेंजेस करू शकत नाही, त्यावेळेस इंदिरा गांधींनी ही चॅलेंज ॲक्सेप्ट केली आणि त्यावेळेस स्पष्टपणे सांगितलं की 42वी घटना दुरुस्ती मी करणार आहे आणि 42व्या घटना दुरुस्तीनुसार हे सगळ्या गोष्टी बदललेल्या आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे 42वी घटना दुरुस्ती काय फार गरजेची होती का, बिलकुल नाही. ऑलरेडी आपल्या संविधानामध्ये धर्मनिरपेक्ष शब्द इन्क्लूड होता ऑलरेडी. म्हणजे इन्क्लूड म्हणजे त्या प्रकारचा असलेला तिथं लपलेला होता, स्पष्टपणे नव्हता परंतु तिथं लपलेल्या स्वरूपात होता. 25 ते 28. त्याच्यानंतर समाजवादी होते,
समाजवादी विचारसरणीच्या असलेल्या खूप काही गोष्टी होत्या. त्याच्यानंतर एकात्मता शब्द ऑलरेडी लपलेल्या स्वरूपात होता. फक्त मॅडमला चॅलेंज ॲक्सेप्ट करायची होती आणि पर्टिक्युलर त्या गोष्टीच्या माध्यमातून दाखवायचं होतं की हू इज द सुपिरियर विदिन द इंडिया. मग अशा वेळेस त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या संदर्भामध्ये ह्या 3 शब्द टाकलेले आपल्याला दिसून येत आहे. आणि हेही स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे, 1976ला केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांचे असलेले सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय हे कुठून घेतलेलं आहे, सोव्हिएत रशियनकडनं घेतलेलं आपल्याला दिसून येत आहे. आलं लक्षात. त्यामुळे स्टेटमेंट कोणतं चुकीचं आहे तर पहिलं आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे भारतीय घटना समितीचे असलेले शेवटचे अधिवेशन डॅश या दिवशी झालेले आपल्याला दिसून येत आहे. मग आता घटना समितीचे असलेले शेवटचे अधिवेशन त्याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. PSI मेन्स जुलै 2022 हेही लक्षात ठेवा. हाच क्वेश्चन रिपीटेड आहे. राज्यसेवेच्या असलेल्या मेन्समध्ये हा क्वेश्चन विचारलेला होता. त्यामुळे तुम्हाला हा क्वेश्चन लक्षात राहणं गरजेचं आहे. का? कारण की घटना समितीचं शेवटचं अधिवेशन बोललेलं आहे. मग 26 नोव्हेंबर 1949 आहे का 26 जानेवारी 1950 आहे का 24 जानेवारी 1950 आहे का 9 डिसेंबर 1949 आहे. तर आपल्याला माहिती आहे की हे तिन्ही स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आहे. तिसरं ऑप्शन जे आहे 24 जानेवारी 1950ला हे शेवटची सभा झालेली आपल्याला दिसून येते. मग अशा वेळेस आपल्याला माहिती की 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस, काही ठिकाणी 18 दिवस आहे, त्याच्यावर वाद घालत नाही बसायचा. 2 वर्ष 11 महिने, कोणी म्हणतं 17 दिवस, कोणी म्हणतं 18 दिवस, म्हणू द्या, काही प्रॉब्लेम नाहीये. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की घटना बनणं. मग अशा स्वरूपामध्ये घटना बनली आणि अथक परिश्रमातून घटनेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीच्या असलेल्या अधिकाराची तिथं संरक्षणाची जबाबदारी संविधानाने घेतलेली आपल्याला दिसून येते. मग ज्यावेळेस शेवटची बैठक झाली तर शेवटच्या बैठकी अंतर्गत म्हणजे कधी तर 24 जानेवारी 1950ला काही गोष्टीची निर्णय घेण्याला आलेला आपल्याला दिसून येते. मग आपण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं 24 जानेवारी 1950ला काय केलं तर पहिली गोष्ट राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान हे दोन्हीही आपण स्वीकारलेलं आहे. त्या प्रकारचं असलेलं शेवटचा दिवस असल्या कारणामुळं 284 जणांनी तिथं काय केल्या होत्या, सही केल्या होत्या. हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सही बाबतीत एक खूप गमतीचा भाग आहे बरं. बघा, याला म्हणता की पॉलिटिकल ॲस्पिरेशन्स. आपले राजेंद्र प्रसाद हे त्याच दिवशी काय म्हणून घोषित झाले होते, राष्ट्रपती म्हणून घोषित झालेले आपल्याला दिसून येत आहे. परंतु गमतीचा भाग असा आहे की ह्याच दिवशी एक गरारोळ झाला होता. गरारोळ म्हणजे काय, संविधान सभेमध्ये सगळ्यांना हाय बाय सगळं झालं, सगळेजण त्या सगळ्या गोष्टी डिबेट झालं, डिस्कशन झालं, चर्चेला गेले, कोणी चहा प्यायला गेलं, कोणी तिथं गप्पा मारत बसलं. आता वेळ आली होती सिग्नेचर करायची. आता सिग्नेचर करता वेळेस संविधान बनवणाऱ्या व्यक्तीच्या असलेल्या स्वरूपातून आय एम द सुपिरियर दॅन अदर पर्सन हे दाखवण्यासाठी पंडित नेहरूंनी कुठंतरी त्या प्रकारचं असलेलं तिथं स्वतःचं वलय निर्माण केलं. पंडित नेहरू गेले आणि जिथं सिग्नेचर स्टार्ट होणार आहे त्याच्या पहिल्या जागेवर लगेच सिग्नेचर करून आले पंडित जवाहरलाल नेहरू. आता खरा हा मान कोणाला दिला होता, राजेंद्र प्रसाद यांना. का? कारण की संविधान सभेचे असलेले परमनंट अध्यक्ष कोण होते, राजेंद्र प्रसाद होते. राष्ट्रपती कोण झाले होते तर राजेंद्र प्रसाद झाले होते. परंतु पंडित नेहरूंना त्यांची ती मनीषा जी होती की माझं संविधानावर पहिली सिग्नेचर पाहिजे, तर त्या प्रकारचं असलेलं पंडित नेहरूंनी घाई गडबडीमध्ये सिग्नेचर केली. गमतीचा भाग असा आहे की पंडित नेहरूंनी म्हणजे फॉर एक्झाम्पल इथून स्टार्ट करायचं होतं सिग्नेचर करायला, तर पंडित नेहरूंनी इथं सिग्नेचर केली. हा एवढासा भाग राहिला होता. राजेंद्र प्रसाद मागून आले. राजेंद्र प्रसादने काय केलं, अशा प्रकारची आडवी सही करून टाकली. दाखवायचं काय, हू इज द सुपिरियर. म्हणजे हा कदाचित गमतीचा भाग असेल, परंतु हे कुठंतरी पॉलिटिकल आयडियोलॉजी ज्याला म्हणतो तर त्याच्या माध्यमातून दिसून येत आहे. तर लक्ष ठेवायचं, शेवटचं अधिवेशन कधी झालंय तर 24 जानेवारी 1950ला झालं आणि त्या प्रकारचं असलेलं राष्ट्रगीत राष्ट्रगान ह्याच दिवशी आपण ॲडॉप्ट केलं. त्याच्यानंतर 284 लोकांनी सह्या केल्या. सह्यांचा असलेला संदर्भ पण मी दिला आणि त्या प्रकारे राजेंद्र प्रसाद यांना राष्ट्रपती म्हणून घोषित केलेलं आपल्याला दिसून येत आहे. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून आपल्याकडच्या असलेल्या ह्या सगळ्या गोष्टी तिथं एक्झिक्यूट झालेल्या आपल्याला दिसून येत आहे. येत आहे लक्षात. चला पुढचा क्वेश्चन. खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते.
आता आपण पाठ केलेलं आहे, मसुदा समिती कधी स्थापन झाली आहे तर 29 ऑगस्ट 1947 ला. हे आपल्याला पाठच झालेले आहे. किती मेंबर होते? 7 मेंबर. कोण कोण होतं? आंबेडकर सर, त्याच्यानंतर गोपालस्वामी अयंगार, त्याच्यानंतर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, मुंशी सदाउल्ला, त्याच्यानंतर मित्तर होते, माधव आले, त्याच्यानंतर तुमचे असलेले खेतान होते, कृष्णमाचारी आले. मग इथं तेच विचारलेलं आहे की कोणते सदस्य नव्हते. PSI मेन जुलै 2022चा क्वेश्चन आहे. तर त्या प्रकारचं असलेलं हे होते, हे होते, त्याच्यानंतर हे होते, पण कोण नव्हतं? सच्चिदानंद सिन्हा. सच्चिदानंद सिन्हा 9 डिसेंबरला 1946ला त्यांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून काय झालेली आहे तिथं विराजमान केलेलं आपल्याला दिसून येते. फ्रान्सच्या असलेल्या देशाच्या अनुकरण केल्यामुळं किंवा त्या प्रकारचं अनुकरण करत असल्या कारणामुळं. येते लक्षात? चलायचं पुढं. चलो पुढचा क्वेश्चन. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 आहे. मी मुद्दामून लेटेस्ट घेतोय का? कारण की तुम्हाला अभ्यासाची गती त्या ओरिएंटेशनने झाली पाहिजे. मग अशा स्वरूपामध्ये काय आहे तर खालील विधाने विचारत घ्या. पहिलं आहे, राज्यघटनेच्या मूळ प्रतीवर संविधान सभेच्या 286 सदस्यांनी 26 नोव्हेंबर 1949ला स्वाक्षऱ्या केल्या. त्याच्यानंतर हिंदी व इंग्रजी अशा दोन्हीही भाषेमध्ये लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेच्या मूळ प्रती राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये विशेष हेलियमने भरलेल्या केसमध्ये ठेवण्यात आल्या. त्याच्यानंतर त्या प्रकारचं असलेलं भारतीय राज्यघटना प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहिलेली आहे. मग आता याच्यामधलं कोणतं स्टेटमेंट काय केलेलं आहे, बरोबर आहे का चूक आहे, हे आयडेंटिफाईड करायचं आहे. मग याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येत आहे की त्या प्रकारचं असलेलं दोन्ही स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आहे. बरोबर कोणतं आहे हेच आपल्याला इथं दिसून येणार आहे. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? विधान क बरोबर, पण अ आणि ब चुकीचं आहे. का? कारण की पहिली गोष्ट 284 आहे आणि 26 नोव्हेंबरला तर झालेलं नाहीये, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात? म्हणून पहिलं स्टेटमेंट तसं काय आहे, चुकीचं आहे. परंतु आता इथं शब्द काय आहे की हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत लिहिलेल्या राज्यघटनेच्या मूळ प्रती त्या राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये विशेष हेलियमने भरलेल्या केसमध्ये ठेवण्यात आलं होतं. हे स्टेटमेंट पार्शली बरोबर आहे. काय झालं की सुरुवातीला त्या प्रकारचं नियर टू बी 13 किलो त्याचं वजन होतं. संविधानाचं मूळ प्रतीचं 13 किलो वजन होतं आणि ते ठेवण्यासाठी आपण हेलियमचे बॉक्स आणले होते. परंतु हेलियमच्या बॉक्सनी तिथं चिरकाळ टिकणार नाही याची शाश्वती लगेच कळायला लागली. म्हणून आपण नंतर त्या प्रकारचं असलेलं चेंज केलं आणि नायट्रोजनच्या स्वरूपातले बॉक्स तिथं आपण आणून ठेवले आणि त्याच्यामध्ये नंतर ठेवलेले आपल्याला दिसून येत आहे. मग काही ठिकाणी त्या प्रकारचं असलेला अजून पण उल्लेख हेलियमचाच दिलेला आहे, परंतु ते स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आपल्याला दिसून येत आहे. मग इथं भारतीय राज्यघटना प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली आहे का? अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येत आहे की पर्टिक्युलर हे प्रेम बिहारी जे रायजादा होते तर त्यांनी कॅलिग्राफी केल्यामुळं त्यांना इंग्रजीमधून हे लिहायला सांगितलेलं होतं. आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग इंग्रजीमधून कोणी लिहिली तर प्रेम रायजादा यांनी लिहिलेली आपल्याला दिसून येते. मग हिंदीतून कोणी लिहिली तर हिंदीतून लिहिली ते वैद्य साहेब होते. कोण होते? वैद्य साहेब. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो बरं. ज्यावेळेस संविधान सभेमध्ये चर्चा चालू झाली की कॅलिग्राफी एवढी सुंदर कोणाची आहे, काय आहे, कसं आहे, कोणत्या स्वरूपातलं आहे, तर अशा वेळेस प्रेम रायजादा यांना विचारलं की तुम्हाला मानधन किती पाहिजे. तर मानधन द्यायचं जेव्हा वेळ आली तर त्यावेळेस प्रेम रायजादा यांनी सरळ सांगितलं की मला मानधन नको, मला कोणत्याच पद्धतीच्या त्या स्वरूपातलं मला काहीही गोष्ट नको. फक्त माझी अपेक्षा ही आहे की संविधानाच्या प्रत्येक पानावर डाव्या हाताला कोपऱ्यामध्ये प्रेम नाव पाहिजे मला. म्हणजे बघा, एखाद्या व्यक्तीला पैशापेक्षाही त्याचं नाव किती महत्त्वाचं असतं हे तर प्रेम रायजादा यांच्याकडनं शिकावं. प्रेम रायजादा यांनी सांगितलं की माझं जर अस्तित्व सगळ्या जगाला माहिती होणं गरजेचं असेल तर अशा वेळेस त्याच्यावर कोपऱ्यामध्ये माझं नाव तिथं अपेक्षित आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करता वेळेस माझं तिथं जर नाव दिलं तर मला मानधन भेटल्यासारखं असणार आहे. म्हणून जर तुम्ही ओरिजिनल संविधान बघायला गेलं तर ओरिजिनल संविधानाच्या प्रत्येक पानावर शेवटीला कोपऱ्यामध्ये प्रेम नाव लिहिलेलं आहे.
का? कारण की त्यांनी तशी मागणी केली होती म्हणून. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने आपला हा भाग 1 असणार आहे. असे भाग 1, 2, 3 असू शकतात आणि ह्या सगळ्यामध्ये एकच उद्दिष्ट आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा असलेला फायदा झाला पाहिजे येणाऱ्या आगामी पूर्व काळामध्ये. आलं लक्षात? भेटूया मग पुढच्या असलेल्या भागामध्ये. थँक्यू.